आपण निघलो होतो ऑफिसवर जाण्यासाठी. काढली आपली गाडी, चौथा गेअर टाकून 82च्या स्पीडने निघलो आम्ही ऑफिसला जाण्यासाठी. इकडच्या गाडल्या बोळा तुला बारीक होत्या भाऊ. ऑफिसमध्ये पोहोचतच तर काय, इथं सगळी टीम तर ऑफिसची तशीच उभी होती. ऑफिस काही अजून उघडेल नव्हतं भाऊ. आपल्याला जाणं होतं साईडवर. मग काय, छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन करून आम्ही निघालो साईडवर जाण्यासाठी. आपली साईड होती आउट ऑफ सिटी. मग पहिले पेट्रोल पंपावरून गाडीत पेट्रोल टाकून घेतलं आणि आम्ही निघालो पुढे जाण्यासाठी. इकडचा नजारा तर एवढा सुंदर होता की असं वाटायचं गावाकडचाच नजारा आहे, पण होता तो शहरातलाच. आता आपल्याला लागला वेरूळचा घाट. त्या घाटाचा आनंद घेत घेत आम्ही चाललो होतो साईडवर. या घाटातून आपला सोम्या भाऊ तर 100च्या स्पीडने गाडी चालवत होता भाऊ. त्याला म्हणलं ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप वाढले, तू आरामाने गाडी चालव, पण तरी तो ऐकतच नव्हता. आपण पोहोचतो होतो वेरूळमध्ये. इथं आल्यावर मला पाहायला भेटली सहल. या सहलीला पाहून तर मला तर माझ्या शाळेचीच आठवण आली. बघता बघता आली आपली साईडवर पोहोचता सगळ्यात पहिले ड्रिल मशीनचा बॉक्स खोलून ड्रिल मशीन बाहेर काढून घेतली. त्या ड्रिल मशीनचा वायर तर एवढा लांबा होता की तो मुंबईपर्यंत जाईन. आपल्याला ठोकायचं होतं आउटडोअरचं स्टँड. मग घेतले होल मारून. आपल्या बाजूला चालू होतं सोम्या भाऊचं काम. सोम्या भाऊन लावलं होतं स्टँड, पण त्यानं लावले स्टँडवर की आपल्याला भरोसा नव्हता. त्या स्टँडला मी लटकून पाहिलं, ते तर हालाचं पण नाव नव्हतं घेत. त्या स्टँडला लटकून मी मारून घेतले 2-3 टिप्स. मग काय, ताकद तर लय आपल्यात, पण आपण दाखवत नाही कोणाला. सोम्या भाऊन आम्ही घेतलं बा आउटडोअर टिकून. मग काय, आम्ही करू राहिलो आउटडोअर फिट. काम करता करता कधी रात्र झाली काही कळालंच नाही. आज पूर्ण दिवसभरात 5 AC इन्स्टॉलेशन केलं होतं तेव्हा आम्ही. आजचं काम संपून आपण निघालो घरी जाण्यासाठी. थोडं पुढे येतच रस्त्यानं भेटला आपल्याला ऊस. घेतला आपल्या गाडीवर टाकून. हे सोम्या भाऊ कशी 2 बोटं दाखवून राहिली. याला तर काही काम